एक बालदी जर पुढे गेलं तरी नदी प्रदूषण होणारच आहे आणि 1000 बालद्या जरी गेलं तरी प्रदूषण होणार. त्यामुळे एक पुढे जातं कामा नये. जयंती नाल्यातील रसायनमुक्त पाणी आणि अशुद्ध सांडपाणी थेट पंचगंगेत मिसळत असल्यामुळे निर्माण झालेल्या भीषण पर्यावरणीय संकटावर आज हिंदू जनसंघर्ष समितीने प्रत्यक्ष पाहणी करून परिस्थितीची गंभीरता अधोरेखित केली आहे. समितीने एसटीपी प्लांट, नाला परिसर आणि उद्यमनगर, वायपी पवारनगर औद्योगिक पट्ट्यातील सांडपाणी मिश्रणाचे स्पॉट निरीक्षित केले. या पाहणीत प्रचंड प्रमाणात केमिकलयुक्त पाणी कोणत्याही शुद्धीकरणाशिवाय पंचगंगेत मिसळत आहे हे उघड झालं. जयंती नाला परिसरातील एसटीपी प्लांट गेली 13 वर्ष एका खासगी कंपनीकडे चालवण्यात येत असला तरी दुधाळी येथील आधुनिक प्लांट प्रमाणे कोणतीही अत्याधुनिक प्रक्रिया या ठिकाणी उपलब्ध नाही. समितीने नोंदवले की प्लांटची क्षमता अत्यल्प असून येणाऱ्या सांडपाण्याचे प्रमाण क्षमतेपेक्षा अनेक पट आहे. नाल्यात सहजपणे केमिकलयुक्त औद्योगिक सांडपाणी मिसळत आहे. मोठ्या प्रमाणात अशुद्ध पाणी फिल्टर प्रक्रियेविना थेट पंचगंगेत जात आहे. परिणामी नदीचे प्रदूषण धोकादायक पातळीवर गेले असून जलचरांचे मृत्यू, नदीकाठच्या शेतीचं नुकसान आणि इचलकरंजीच्या पाणी पुरवठ्यावर थेट परिणाम होत असल्याचं समितीनं नमूद केलं. काही महिन्यांपूर्वी राज्य शासनाने पंचगंगा शुद्धीकरण प्रकल्प म्हणून कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर केला होता. परंतु या निधीचा नेमका वापर कुठे झाला? शुद्धीकरण प्रकल्पाची क्षमता किती वाढली? असा प्रश्न समितीने यावेळी उपस्थित केला. एकही थेंब रसायनमुक्त पाणी पंचगंगेत मिसळणार नाही याची तत्काळ व्यवस्था करावी. पालकमंत्री तथा आरोग्यमंत्री यांनी स्वतः हस्तक्षेप करून कायमस्वरूपी उपाययोजना करावी. तसेच पंचगंगा शुद्धीकरणासाठी मंजूर निधीचा पूर्ण तपशील आणि खर्च सार्वजनिक करावा अशी मागणी यावेळी करण्यात आली. हिंदू जनसंघर्ष समितीने ही मागणी केली. ही समस्या न सोडवल्यास कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये संबंधितांवर जनहित याचिका दाखल करणार असा इशारा समितीचे अभिजित पाटील यांनी दिला.